तुमचे डेलीचे सेल्स आणि एक्सपेन्सेस ट्रॅक करण्यासाठीचा बेस्ट ॲप आहे. आता इथे मी हा कसा यूज करायचा ते दाखवतो. इथे डिटेल्समध्ये बघा 10,700चा सेल झाला आहे आणि 3,900चा एक्सपेन्सेस आहे. ह्या ॲपचं बेस्ट ऑप्शन म्हणजे काय, तर तुमचा जो डेटा आहे तो तुमच्याच असलेल्या गुगल शीटवर सेव्ह केला जातो, ॲटोमॅटिकली सेव्ह होतो. आता आपण कसा यूज करायचा ते बघूया. इथे मी विक्री आणि सेल्सवर क्लिक केलं. त्यानंतर इथे प्लसवर क्लिक केलं. त्यानंतर इथे 8 तारीख घेतली. इथे जे आपला एखादा प्रोडक्ट असेल त्याचे मी प्रोडक्टचं नाव सिलेक्ट केलं. त्याची किती क्वांटिटी, समजा 2 क्वांटिटी गेले आणि 300 रुपीजचं आहे आणि सेव्ह केलं. त्यानंतर इथे डिटेल्समध्ये येऊन बघितलं तर इथे बघूया, मगाशी साधारण 10,700 होता, आता 11,000 टोटल सेल झालेला आहे. आणि कुठचा जो सेल झाला, कुठचा प्रोडक्टचा, त्याचा इथे ग्राफ पण आपल्याला इथे चेंज झालेलाच बघायला भेटतो. त्यानंतर इथे आहे एक्सपेन्सेस. आता समजा आपल्याला काही एक्सपेन्सेस रेकॉर्ड करूया. इथे तारीख इथे आपण घेऊ शकतो जी आपल्याला पाहिजे ती. त्यानंतर एक्सपेन्सेस समजा ह्याचे ड्रॉपडाऊन पण बनवू शकतो आपण. लाईट बिल, त्यानंतर इथे समजा 1,500 रुपयाचं लाईट बिल आहे. इथे डॉलरचा सिम्बॉल पण रुपीजमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यानंतर इथे टोटल सेल डिटेल्समध्ये बघितलं तर एक्सपेन्सेसमध्ये जे प्रिवियस होते त्याच्यामध्ये ॲड झालेले दिसेल. ते असं ॲप आहे आणि युजर फ्रेंडली आहे. कुठे पण यूज करू शकतो. कधीही आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतो आणि रेकॉर्ड झालेले ट्रान्झॅक्शन एडिट किंवा डिलीट हे दोन्ही